रामकृष्ण हरी मित्रांनो, मी राजवीर पाटील, मौजे गुगळगाव, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथील पोलीस पाटील असून आता नवनवीन प्रकारे मोबाईल हॅक करण्याचे आणि ऑनलाईन फ्रॉड करण्याचे प्रकार खूप वाढलेले आहेत। डिजिटल हॅकिंग जे आहे ते वाढलेली आहे। तर हे डिजिटल हॅकिंग वाढलेली आहे, त्याचा लेटेस्ट प्रकार जो आहे फ्रॉड कशा प्रकारे केला जातो मी याची आपल्याला माहिती सांगणार आहे। तर हा जो आहे एक 10 सेकंदाचा ऑडिओ आहे, तो लक्षपूर्वक ऐका आपण, त्यानंतर मी आपल्याला पुढील माहिती सांगतो। Hello, this is the Reserve Bank of India. Your credit card has been involved in fraudulent activity. All bank accounts in your name will be blocked in next 2 hours. For more information, please press 9. हा जो ऑडिओ आता आपण ऐकलात, हा जस्ट मला 2 ते 3 मिनिटांपूर्वी कॉल येऊन गेलेला, म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याच्या एक जस्ट 3 मिनिटांपूर्वी हा कॉल आलेला आहे। कॉल आल्यानंतर मला तात्काळ लक्षात आलं की हा फ्रॉड कॉल आहे, त्यामुळे मला वाटलं की यावरती व्हिडिओ बनवावा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर हा व्हिडिओ बनवण्यामागचंच कारण हे आहे, हा कॉल जो आलाय तो कॉलमुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन फ्रॉड होण्यामध्ये आता RBIचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाव वापरलं जात आहे, कारण सर्वात जास्त आपला विश्वास जो आहे तो RBI वरती असतो। तो RBIचा कॉल आला म्हटल्यानंतर आपण ते RBI जे सांगते त्याप्रमाणे फॉलो करतो। या कॉलवरती, फ्रॉड कॉलवरती असं सांगितलं जातं की अकाउंट, ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे जे आहेत सर्व जे आहेत ते आपले बंद होणार आहेत, UPI ID बंद होणार आहे। तर तात्काळ तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर 9 नंबर दाबा म्हणतात। पण मित्रांनो, याच ठिकाणी खरा फ्रॉड आहे, म्हणजे हे जे बोलणं झालं त्या बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाही। खरा फ्रॉड तेव्हा चालू होतो जेव्हा तुम्ही अधिक माहितीसाठी 9 नंबर दाबता। 9 नंबर दाबलात की खरा फ्रॉड, हा कॉल आला म्हणजे तुमच्यासोबत फ्रॉड झाला किंवा तुमचा मोबाईल हॅक झाला असं नाहीये। तर खरा फ्रॉड तेव्हा चालू होतो जेव्हा अधिक माहितीसाठी 9 दाबा म्हणतं। तर त्याच्या वेळेस 9 दाबता, तुम्ही 9 नंबर प्रेस केल्यानंतर आपला मोबाईल मधला तुम्ही त्या हॅकरला ऍक्सेस देता, तुमच्या मोबाईलचा ताबा देता। ते तुम्ही ऍक्सेस करण्यासाठी, तुमचा मोबाईल ऍक्सेस करण्यासाठी पूर्णपणे त्या हॅकरला अथॉरिटी देता की बाबा तू माझा मोबाईल हॅक कर, म्हणून ऍक्सेस देता। त्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारचा कुठलाही फ्रॉड कॉल आला तर आपण कधीही कुठलाही नंबर दाबायचा नाहीये, कारण RBI अथवा कुठल्याही प्रकारची बँक म्हणा, आपल्याला कुठल्याही OTP विचारण्यासाठी किंवा आपलं काही बंद होते चालू होते याच्यासाठी आपल्याला कॉल करून हा नंबर दाबा, तो नंबर दाबा, मला OTP द्या, हे करा, असं कधीही म्हणत नाही। त्यामुळे आपण जनजागृती निर्माण केली पाहिजे, आपणही हुशार झालं पाहिजे। प्रत्येक गोष्ट सरकारने केली पाहिजे किंवा समोरच्यानीच केलं पाहिजे, आम्ही अडाणी आहोत आम्हाला कळत नाही याच्यातलं, असं म्हणून चालत नाही। काही गोष्टी आपण स्वतःही शिकाव्या लागतात, ज्याप्रमाणे समाजामध्ये राहायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं, कोणते कपडे घालायचे आणि कोणते कपडे घालू नये, कुणाला कसं बोलावे, कोणतं बोलू नये सर्वांसमोर, हे जसं आपल्याला कळतं, आपण अनुभवातून शिकलेले असतो, त्याच प्रकारे हे ऑनलाईन फ्रॉड होण्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःच्या परिवाराचा बचाव करायचा असेल तर आपण सर्वात प्रथम स्वतः जागृत झालं पाहिजे, स्वतः जागरूक झालं पाहिजे। सर्वात प्रथम आपण स्वतः जागृत झालं पाहिजे। आपण जागृत झालो तर आपण इतरांना सांगू शकतो की बाबा तूही या फ्रॉड पासून अशा प्रकारे वाचू शकतो, म्हणून आपण त्यांना सांगू शकतो। त्यामुळे मित्रांनो, मी आपल्या सर्वांना अशी विनंती करेन की कुठल्याही प्रकारच्या कॉलला, अननोन नंबरला, सर्वात महत्त्वाचं जो नंबर आपल्या मोबाईल मध्ये फीड नाही किंवा आपल्या ओळखीचा नाही, सेवच नाही तो नंबर, असं कोण जर आपल्याला कॉल केला असेल आणि काही जर आपली माहिती विचारत असेल किंवा काही सांगत असेल तर अजिबात त्या फोनवरती विश्वास ठेवू नका। आणि बऱ्याच वेळेला असं होतंय की आता अजून एक प्रकार आलेला आहे फ्रॉड करण्याचा, की आपल्या ओळखीचं, म्हणजे आपल्या ओळखीची व्यक्ती असते, त्याच्या नंबरवरनं आपल्याला कॉल येतो की SBI बँकेची लिंक पाठवली जाते आणि ही APK फाईल डाउनलोड करा, SBI बँकेचे युनो ऍप्लिकेशन आहे SBI बँकेच्या माहितीसाठी। म्हणून आता बऱ्याच ग्रुपमध्ये आपल्या ग्रुपचे जे आहेत ते प्रोफाईल पिक्चर, ग्रुपचं नाव हे बदलण्यात येत आहे, SBI म्हणून टाकण्यात येत आहे, आणि ग्रुपचं जे प्रोफाईल पिक्चर आहे
तेही SBI बँकेचं केलं जात आहे, ऑफिशियल आहे असं वाटत आहे. पण हे हॅकर आहेत, आपल्या ओळखीचे नाही आहेत. असं जर कुठल्या ग्रुपमध्ये झालेलं असेल तर तात्काळ त्या नंबरला आपल्या ग्रुपमधनं रिमूव्ह करा, ब्लॉक करा आणि आपल्या ग्रुपची सुरक्षितता, आपली जी आहे प्रोफाईल चेंज करण्याची जी आहे ती फक्त ओनली ऍडमिन ठेवा. ग्रुपमध्ये फक्त चॅट इतरांनी करावा, बाकी कुठल्याही प्रकारचे फेरफार किंवा बदल करण्यासाठी ऍक्सेस इतरांना देऊ नका. काही जर झालं तर उद्या ग्रुप ऍडमिन जबाबदार धरला जातो. त्यामुळे मित्रांनो, आपण सतर्क राहायचंय आणि सावधान राहायचंय. आपली सावधानी, आपली सतर्कता हीच आपल्यासाठी, आपल्या बचावासाठी महत्वाची ठरणार आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो यानंतर आपल्याला जे काही कॉल येतील किंवा मेसेज येईल व्हॉट्सअपवर, SMS, टेक्स्ट मेसेज, तर यापासून आपण स्वतःचा आणि आपल्या स्वतःच्या परिवाराचा आणि आपल्या मित्र परिवाराचा यापासून आपण बचाव कराल, एवढी मी आपल्या सर्वांकडनं नक्कीच अपेक्षा व्यक्त करू शकतो. तर आपण सर्वजण सतर्क राहा, सावधान राहा आणि या माझ्या मेसेजमुळे एक जणही या फ्रॉडातून वाचला तर मी माझं हा जो व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं समजेन. तर अधिक माहितीसाठी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर, माझे डिटेल दिलेले आहेत, तर तुम्ही त्यावरती जाऊन माझ्या डिटेल्स पाहू शकता. आणि जर आपल्याकडे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ वगैरे जर असतील, व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ, कीर्तन भजनाचे वगैरे, तर आपण ते व्हिडिओही माझ्या मेल ID वरती अथवा माझ्या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये, त्यावरती तुम्ही पाठवू शकता मला. ते आपल्या चॅनलवरती प्रसारित केलं जाईल. सप्ताह, भजन, कीर्तन शूटिंग करून दिली जाईल. तर आपल्याकडे असे काही जर इव्हेंट असतील तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही जो आहे हा व्हिडिओ, आपला व्हिडिओ आमच्या चॅनलवर प्रसारित करू. मित्रांनो, आपल्या संत श्रेष्ठ या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना जागृत करा. जनजागृती यातूनच निर्माण होते. जय हिंद मित्रांनो.